जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, मी सुनील शिंदे। जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। आपण घेतोय दिवसभरातील घडामोडींचा सविस्तर आढावा। नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची भेट घेतली आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना तसंच भाजपमध्ये रस्त्यावरचा संघर्ष पेटलेला दिसतोय। या पार्श्वभूमीवर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची भेट घेतली असून ही भेट कौटुंबिक असल्याचं संजय राऊत यांच्याकडनं सांगण्यात आलंय। मात्र या भेटीचे वेगळेच अर्थ राजकीय वर्तुळात रंगू लागलेत। नेमकं काय करणार बघा, नाशिकचे पोलीस आयुक्त जे आहेत म्हणजे त्यांना मी आज ओळखत, त्यांच्या कुटुंबातल्या अनेक व्यक्ती पोलीस खात्यामध्ये अनेक राज्यांमध्ये आहेत। त्या संपूर्ण कुटुंबाचेच माझे संबंध आहेत। अनेक तर तेही मला भेटायला येतात, कौटुंबिक नात्याने येतात, मित्र म्हणून। आज मला इथे घाईघाईत यायचं होतं, वाटेत त्यांचं कार्यालय होतं। मी म्हटलं मीच तिकडे येतो, 5 मिनिटं चहा प्यायला, बाकी काही चर्चा नाही। या कौटुंबिक नात्यामुळेच पहिला गुन्हा नाशिकमध्ये झाला असं काय नसतं, असं काय नसतं। गुन्हा कुठे दाखल होऊ शकतो, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर इतकंच काय। आता पहा की तुम्ही तुमच्या शेजारच्या माणसाला तुम्हाला धमकी दिली, तुला मी बघून घे, तुझ्यावर हल्ला करेल, तुझ्या कानफटात मारेल, तुम्ही काय करायला जाऊ, पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करा। तुम्हाला याच्यापासून धोका आहे हा माणूस। पोलीस काय करते, पोलीस ऍक्शन सुरू करते, त्याला बोलवतील, त्याला समज देते, त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीचा बॉन्ड घेतात। 1 दिवसाची 2 दिवसाची अटक सुद्धा केली जाते, होतं ना, ही कायद्याची प्रक्रिया आहे। मग समोर कायद्यापुढे सगळे समान वाटल्यावरती तुम्ही आहात की मंत्री आहे की अजून कोणी हे बघायचं नसतं। गुन्हा तोच आहे ना, गुन्ह्याचं स्वरूप बदललंय का? नाही। जर आपण म्हणता महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे का, असा अनेकदा प्रश्न विचारला जातो, आपण पाहिला असेल महाराष्ट्रात कायद्याचंच राज्य। राऊत साहेब, एकीकडे आपण कायद्याचं राज्य असलं पाहिजे अशी भाषा जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक। गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेले कांदा भावात आता मोठी घसरण झाल्याने शेतकरी वर्ग आर्थिक कोंडीत सापडलाय। 20 ऑगस्ट रोजी उन्हाळ कांदा सरासरी 1740 रुपये प्रति क्विंटलने विक्री झाला होता। 7च दिवसात कांदा दरात 240 रुपये प्रति क्विंटल मागे घसरण लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत पाहायला मिळाली। कांद्याच्या दरात येणाऱ्या दिवसात आणखीन घसरत होण्याच्या भीतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत आता वाढ झाली आहे। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शनिवारी रोजी 650 वाहनातून उन्हाळ कांद्याची 9500 क्विंटल आवक झाली होती। त्याला कमाल 1666 रुपये तर किमान 500 रुपये तर सर्वसाधारण 1500 रुपये इतका प्रति क्विंटलला दर मिळाला। आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातून कांद्याचे चांगले उत्पादन होत असल्याने लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील कांद्याची मागणी घटली आहे। तर दुसरीकडे देशाची कांदा निर्यात सुरू असली तरी आपल्या तुलनेने पाकिस्तान तसंच चीनचा कांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने त्याचा थेट परिणाम देशात मुबलक कांदा असल्याने दरात मोठी घसरण सुरू झाली आहे। टोमॅटो भाजीपालाप्रमाणे कांदा मातीमोल दराने विकण्याची वेळ येऊ नये म्हणून कांदा निर्यातीला 10% सबसिडी देण्याची मागणी या क्षेत्रातील तज्ज्ञ तसंच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य जयदत्त होळकर यांच्याकडून करण्यात आली आहे। शेतकरी हा कांदा सुद्धा रस्त्यावर फेकतील अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आपण जर बघितलं
तर साधारणतः बाजारभावामध्ये रोज या ठिकाणी 200 ते 300 रुपयांनी घसरण या ठिकाणी सुरू झालेली. कालच्या आणि आजच्या बाजारभावामध्ये जरी बघितलं तर साधारणतः 300 रुपयांनी दर हे खाली कोसळलेले. म्हणून केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यातीला किमान 10% अनुदान या ठिकाणी दिलं पाहिजे. 10% सबसिडी त्या ठिकाणी जर दिली तर जास्तीत जास्त कांदा हा निर्यात होऊ शकतो आणि कांदा जर निर्यात झाला तरच या ठिकाणी बाजारभाव स्थिर राहू शकतात. कारण की अन्य राज्यामध्ये सुद्धा कांद्याची आवक ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी केंद्र शासनाने निर्यातीला 10% अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. चांगला दर कांद्याला मिळेल या आशेवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळीत साठवून ठेवला. दररोज बदलत्या वातावरणामुळे चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सध्या मिळणारा दर आणि झालेला खर्च निघत नसल्याने शेतकरी वर्ग आपला कांदा तोट्यात विक्री करत असल्याने मेटाकुटीला आलाय. टोमॅटोप्रमाणे कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ येऊ नये यासाठी केंद्र सरकारने जास्तीत जास्त निर्यात कशी होईल यासाठी प्रयत्न करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी करतायत. आज जी टोमॅटोची परिस्थिती झाली तीच कांद्याची झाली. कारण आपण बियाचा जर विचार केला तर बी घेतलं आणि पूर्ण मशागत करून आम्हाला एकरी जवळजवळ ₹1,00,000 कांद्याचा खर्च येतो आणि ते उत्पन्न ₹1,00,000 आता निघूनही राहिलं. कारण खर्च भरपूर झालेला आहे आणि 1300 आणि 1400 रुपयात शेतकऱ्याला काहीच परवडत नाही. त्याच्यामुळं आज केंद्र सरकारनं त्याच्यावर विचार केला पाहिजे. निर्यात ही सुरू केली पाहिजे. निर्यात जर चांगली झाली, भाव जर वाढले तरच शेतकऱ्याला काहीतरी पदरात पडेल. आज 2,500 ते 3,000 रुपये हा माल विकला गेला पाहिजे. कांद्याला किमान 2,000 रुपयाच्या पुढे भाव अपेक्षित आहे. 2,500 ते 3,000 रुपये ज्यावेळेला कांदा विक्री होईल त्यावेळेला शेतकऱ्याला म्हणजे त्याच्या घरामध्ये काहीतरी नफ्याचं प्रमाण येईल. नाहीतर शेतकऱ्याला 2,000 रुपयाच्या आत कोणत्या प्रकारे कांदा परवडत नाही आहे. आज 4 महिन्यापासून कांदा चाळीमध्ये साठवलेला आहे. त्या कांद्याच्या खराब होण्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे आणि मागच्या वर्षीच्या बियाण्यांच्या प्रॉब्लेममुळे तो अजूनच नुकसानकारक झालेला आहे. आज रोजी सरकारने याबद्दल काही विचार केला पाहिजे. टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्याला आली आहे, त्याचप्रमाणे कांदा फेकण्याची वेळ आलेली आहे आता. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव. तर पालखेडमध्ये डाव्या कालव्यावरील पुलाचा स्लॅब कोसळल्याच्या मार्गावर आहे. मोठे भगदाड पडल्याने निफाड तालुक्यातील सोनवाडी बुद्रुकसह परिसरातील गावातील वाहतुकीवर परिणाम झाल्याने पालखेड पाटबंधारे विभागाने नव्याने पूल बनवावा अशी मागणी परिसरातील शेतकरी तसंच नागरिकांनी केली आहे. येत्या काही दिवसात नाशिक महाराष्ट्राचे दिशादर्शक ठरणार असल्याचं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील कारवाई कायदेशीर होती. राणे यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असून त्यांनी योगा करण्याची आवश्यकता आहे. शिवसैनिक त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतील असा टोला खासदार संजय राऊत यांनी राणेंना लगावलाय. आम्ही जरी राजकारणात असलो तरी कायद्याची अंमलबजावणी करणारी वेगळी यंत्रणा, लॉ एन्फोर्समेंट अधिकारी असतात, ते त्यानुसार निर्णय घेत असतात. अनेक प्रत्येक वेळा ते मुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना, गृहमंत्र्यांना निर्णय घेतात का नाही, त्यानुसार त्यांनी कायद्याचं उल्लंघन. बघा, कोविड आहे, प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश सगळ्यांकडे गेलेले आहे. त्यानुसार जर त्या जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा पोलीस प्रकार जे काही निर्णय घेतले असतील, आमच्यात सुद्धा होऊ शकतात अशा प्रकारचे झालेले, आम्हालाही वगळू नका नेहमी म्हणतो. तर तुम्हाला तिथेच लक्ष द्यायचं. बघा, नारायण राणे केंद्राचे मंत्री आहेत, त्यांनी सगळ्यात जास्त कायद्याचं पालन केलं. केंद्रीय मंत्री ते घटनेला बांधले. इतर कोणी काय करत असेल तर आपण कार्यकर्ते म्हणून त्याला सोडवायला जातो. पण मी जेव्हा एखादा गुन्हा करतो, कायद्याचं उल्लंघन करतो, माझ्याच राज्यामध्ये, माझ्याच देशामध्ये जे कायद्याचं राज्य आहे, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, मुख्यमंत्री, तेव्हा आपण लोकांसमोर काय आदर्श ठेवतो आणि मी कायदा म्हणणार, बघू द्या मला कोण हात लावतो. ही भाषा घटनात्मक पदावर पाहिलेला कोणालाही शोध नाही, कोणी असेल. मी फक्त श्री नारायण राणे बोलतो असेल, पण नारायण राणे यांच्या बाबतीत एवढं सांगतो, त्यांची प्रकृती बरी नसते, हे आपण पाहताय. परवा सुद्धा त्यांनी मेडिकल जेव्हा अटकेचा प्रसंग झाला त्यांची प्रकृती बिघडली. मी असं आमच्या शिवसैनिकांच्या वतीनं सांगतो, लाखो शिवसैनिक, माणसाला जेव्हा त्याचे मनस्वास्थ्य किंवा स्वास्थ्य बिघडते तेव्हा त्याला आधाराची गरज असते, त्याला मानसिक आधाराची गरज असते. हा आधार आपण श्री नारायण राणे यांना द्यावा. तुम्हाला चिंता किंवा काळजी वाटते का?
मला त्यांची चिंता वाटते. मी त्यांना फार जवळ अनेक गोष्टी मला त्यांच्या प्रकृतीची फार काळजी वाटते. त्यांच्या मुलाने त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. यात्रा हा धार्मिक शब्द आहे, त्यामुळे यात्रेला कुणीही गालबोट लावू नये. काम चांगले असेल तर जनता आशीर्वाद देतेच, असंही यावेळी संजय राऊत यांनी म्हटलंय. सगळं नॉर्मल. काही लोक वेगळ्या पद्धतीने नॉर्मल असतात, नॉर्मल नसतात. नाशिकला मी असं बोलता नॉर्मल आहे. तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, त्यांनाही म्हटलं नाशिक नॉर्मल आहे. नाशिक नॉर्मल असल्यामुळे इतकं मोठं क्रांतिकारक काम नाशिकमधून होऊ शकतं. मी इथे आलोय महानगरपालिका निवडणुकीच्या कामासाठी. तुम्ही काही दुसरं मनामध्ये काय विचार आणू नका. संघटनात्मक काम करत असताना अधूनमधून लहान लहान कार्यक्रम आम्ही करत असतो. झाले नाशिक. महाराष्ट्रातलं राजकारण आपण पाहता, संपूर्ण राज्यभरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार उत्तम प्रकारे चाललं. विरोधक टीका करत असतात. कोणतेही सरकार प्रधानमंत्री मोदींचा असेल किंवा राज्यांचा असेल 100% समाधानपणाचं करू शकत. त्यातून अनेक प्रश्नातून ते मार्ग काढत असतात. त्याच्यामुळे मोदी असतील किंवा उद्धवजी असतील, राज्याचे, देशाचे, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शर्त करीत असतात, मार्ग काढत असतात. आणि त्यातून आम्हाला जनतेचा आशीर्वाद लाभत असतो. यात्रा काढावा लागत नाही. यात्रा हा एक पवित्र शब्द आहे. त्या शब्दाचं पावित्र्य जाणून जे यात्रांमध्ये सहभागी होतात त्यांना जनतेचा आशीर्वाद मिळत असतो. यात्रा हा धार्मिक शब्द, रिलिजियस, आध्यात्मिक, आणि आपल्या महाराष्ट्राला अशा प्रकारच्या धार्मिक आणि आध्यात्मिक यात्रांची फार मोठी परंपरा. शिवसेना सुद्धा ही यात्राच आहे. बाळासाहेबांनी जी सुरुवात केली ती अखंड सुरू आहे. पत्रकार परिषदेला येण्यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची भेट घेतली आहे. ही भेट कौटुंबिक असून या भेटीमागे दुसरं काही नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त जे आहेत दीपक पांडे, त्यांना मी आज ओळखतो. त्यांच्या कुटुंबातल्या अनेक व्यक्ती पोलीस खात्यामध्ये अनेक राज्यांमध्ये आहेत. त्या संपूर्ण कुटुंबाचेच माझे संबंध आहेत. अनेक तर तेही मला भेटायला येतात, कौटुंबिक नात्याने मित्र म्हणून. आज मला इथे घाई यायचं होतं, वाटेत त्यांचं कार्यालय होतं. मी म्हटलं मीच तिकडे येतो, 5 मिनिटं चहा प्या, बाकी काही चर्चा नाही. या कौटुंबिक नात्यामुळेच पहिला गुन्हा नाशिकमध्ये झाला. असं काही नसतं. असं काय नसतं. गुन्हा कुठे दाखल होऊ शकतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर इतकंच काय. आता पहा की तुम्ही तुमच्या शेजारच्या माणसाला तुम्हाला धमकी दिली, तुला मी बघून घेईन, तुझ्यावर हल्ला करेल, तुझ्या कानफडात मारेल, तुम्ही काय करायला जाऊ? पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करा. तुम्हाला याच्यापासून धोका आहे हा माणूस. पोलीस काय करते? पोलीस ऍक्शन सुरू करते, त्याला बोलवतील, त्याला समज देते, त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीचा बॉन्ड घेतात. 1 दिवसाची 2 दिवसाची अटक सुद्धा केली जाते. होतं ना, ही कायद्याची प्रक्रिया आहे. मग समोर कायद्यापुढे सगळे समान म्हटल्यावरती तुम्ही आहात की मंत्री आहे की अजून कोणी हे बघायचं नसतं. गुन्हा तोच आहे ना. गुन्ह्याचं स्वरूप बदललंय का? नाही. जर आपण म्हणता महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे का असा अनेकदा प्रश्न विचारला जातो. आपण पाहिलं असेल महाराष्ट्रात कायद्याचंच राज्य. भाजप स्वतः खोटे आरोप राज्य सरकारवर करू शकत नाही, त्यामुळे हे काम नारायण राणे यांच्याकडे सोपवल्याचंही त्यांनी म्हटलंय.
मी अजय आता मगाशी सांगतोय की आमच्याकडे भाजप आमच्यावर थेट हल्ला करू शकत नाही. कोणत्या मुद्द्यावर हल्ला करणार आम्ही? भारतीय जनता पक्ष स्वतःच्या तोंडाने बोलू शकत नाही. खोटं खोटं लोफर भन्नाट आरोप हे ते दुसऱ्यांचे तोंड वापरून करते. स्वतः बोला ना. नारायण राणे जे बोलताय ते फडणवीस बोलणार आहेत का? नारायण राणे जे बोलताय ते चंद्रकांत पाटील बोलणार आहेत का? नारायण राणे जे बोलताय ते आशिष शेलार बोलणार आहेत का? मला सांगा. त्यांना माहिती आहे खोटं आहे. ही आपली परंपरा, ही आपला संस्कार, ही आपली संस्कृती नाही आहे. हे फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार असतील, अन्य नेते असतील त्यांचे प्रमुख, त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांनी हे असे बाहेरचे लोक घेऊन त्यांना आपली झोल वगैरे पांघरून त्यांच्या तोंडातून ते आमच्यावरती अशा प्रकारचे चिखलफेक केली जाते. आम्हाला काही फरक पडत करत राहतो. तुम्ही जेवढं करा तेवढं पक्ष संघटना माझी मजबूत होते. आमचं सरकार तेवढं मजबूत होतं आणि हे सरकार प्रदीर्घ काळ चालेल. तुम्ही हलवू शकता. छत्रपती हे महाराष्ट्राचे पुढारीच आहे आणि कायम राहतील असे गौरवोद्गारही त्यांनी छत्रपती संभाजीराजे यांना संबोधून काढलंय. छत्रपतींच्या कुटुंबाविषयी महाराष्ट्राला कायम आदर आहे. त्यांच्या वंशजांविषयी आदर आहे. मराठा आंदोलनात छत्रपती संभाजी हे कायम पुढे राहिले. त्यांची भूमिका अत्यंत संयमाची होती. त्यांचं नेतृत्व. पण या संदर्भातलं विधेयक राज्यसभेत मंजूर होताना छत्रपतींना 2 मिनिटंही बोलू दिलं जात. तेव्हा मी उभा राहिलो आणि मी तिथे झगडा केला की छत्रपती संभाजींना जर तुम्ही बोलू देणार नसाल तर तो आमचा अपमान. त्यातून त्यांना ते पुढे त्यांची भूमिका मांडतात. तेव्हा हे सगळे कुठे होते? भारतीय जनता पक्षाचे राज्यातले लोक सगळे खासदार महाराष्ट्राचे तिथे भाजपचे ते मुख गळून गप्पा बसले. एरवी तुम्हाला छत्रपतींचा अपमान, छत्रपतींची अस्मिता, छत्रपतींचा आशीर्वाद, त्यावेळेला का गप्पा बसला? आज नारायण राणे जे बोलतायत त्यांना पुढारी व्हायचं आहे काय? होय, ते छत्रपती हे कायम महाराष्ट्राचे पुढारीच असतात. हे त्यांना कुणीतरी सांगावं लागेल. आजही छत्रपती या नावाला एक वलय आहे, एक ताकद आहे. छत्रपती हे कायम राज्याचे पुढारी असतात. या बातमीसोबतच वेळ झाली एका ब्रेकची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा जागर जनस्थान. आजच्या तंत्रज्ञान युक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत.
एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती
इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शनना दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. नमस्कार. ब्रेकनंतर आपलं स्वागत. कर्जत तालुक्यातील खेड गावातील मासे विक्रेते गेल्या 20 वर्षांपासून ज्या जागेवर मासे विक्रीचा व्यवसाय करताय त्या ठिकाणी त्यांना व्यवसाय करण्यासाठी काही स्थानिक नागरिकांनी विरोध केलाय, तर काही जणांना मारहाण देखील करण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव मंजूर करून मासे विक्रेत्यांना त्या ठिकाणी उपजीविका करण्यासाठी जागा दिली असूनही काही स्थानिक नागरिकांनी मासे विक्रेत्यांवर दडपशाही सुरू केली आहे. त्याच्याच निषेधार्थ कर्जत तहसील कार्यालयासमोर मासे विक्री करणाऱ्या पुरुष तसंच महिलांनी उपोषण करून आंदोलन केलंय. या आंदोलनाला बहुजन वंचित आघाडीने पाठिंबा दिला असून मासे विक्रेत्यांवर अन्याय करणाऱ्या नागरिकांवर पोलीस विभागाने कारवाई करावी अशी मागणी आता करण्यात आली आहे. वर्ष झाला आमचा धंदा चालू आहे तिथं. त्यांनी आता सध्या आम्हाला लई त्रास द्यायला चालू केले. गाळेही त्यांनी आता पाठीमागणी येऊन बांधलेत तिथं. आता काय आम्हाला हिथनं उठा तिथं जा, तिथनं उठा तिथं जा, ही सारखे आम्हाला हिथनं तिथं लावते. ग्रामस्थांच्या खेड ग्रामपंचायतीमध्ये मासे विक्रीसाठी जागा मिळण्याबाबत अडचण होती आणि त्यांना तिथं ग्रामपंचायतीने ठराव केलेल्या ठिकाणी बसू दिलं जात नव्हतं, म्हणून त्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात केलेलं होतं. तर त्यांच्या उपोषणाच्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि तालुक्याचे पोलीस स्टेशनला त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करण्याचं पत्र देण्यात आलेलं आहे. जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, अहमदनगर.
कोरोना आटोक्यात आला असला तरी सुद्धा आता मात्र लोकांचा निष्काळजीपणा अंगाशी येणार की काय असा प्रश्न उभा राहतोय. कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन येत्या दिवसात कोरोनाला निमंत्रण देणारं तर ठरणार नाही ना, असा सवालही उपस्थित केला जाऊ लागलाय. कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करतं. ज्यांनी नियम पाळले पाहिजे असे जबाबदार व्यक्ती आणि ज्यांच्यासाठी नियम लावलेत ते नागरिक दोघंही नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत. यामुळे भविष्यात तिसरी लाट येईल आणि पुन्हा हजारोंच्या संख्येनं कोरोना बाधित होतील असं चित्र सध्या सर्वत्र दिसतंय. मनमाड शहरातील बाजारपेठेत अनेक नागरिक विना मास्क फिरताना दिसत आहेत. एसटी महामंडळाच्या वतीनं विना मास्क प्रवेशच नसल्याचे फलक लावले गेले, पण याचं पालन स्वतः एसटीचे चालक आणि वाहक दोघंही करत नसल्याचं स्पष्ट झालंय. नियम पाळणारेच जर नियम मोडत असतील तर कसा कोरोना थांबेल असा सवाल आता उपस्थित केला जातोय. भविष्यात जर तिसरी लाट थांबली पाहिजे असं वाटत असेल तर नागरिकांनी आधीच काळजी घेणं गरजेचं आहे. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. इगतपुरी तालुक्यातील घोटी शहरात असलेल्या ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी शहरातील स्थानिक नागरिकांसह ग्रामीण भागातील नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं चित्र समोर आले. लस घेण्यासाठी काल नागरिकांनी पहाटेपासूनच घोटीच्या ग्रामीण रुग्णालयाबाहेर रांगा लावल्या होत्या. इगतपुरीच्या घोटी शहरामध्ये असलेल्या ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांनी रुग्णालयाबाहेर रांगा लावल्या होत्या. दिवसभर रांगेत उभं राहून देखील लस मिळत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. घोटी शहरामध्ये कोव्हॅक्सिन लस मंगळवार ते शुक्रवार या कालावधीत दिली जाते. मात्र लसीची मागणी आणि पुरवठ्यात तफावत असल्याचं दर दिवशीच आढळत आहे. दररोज फक्त 100 ते 150 लस उपलब्ध होत आहेत. त्यामुळे नागरिकांना पहाटेपासूनच लस घेण्यासाठी रांगेत ताटकळत उभं राहावं लागतं. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. दरम्यान नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन या रुग्णालयात लसीचा पुरवठा वाढवावा अशी मागणी होतीये. यासोबतच विजेच्या अनियमितपणामुळे घोटीत उपलब्ध होणारी लस इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात येते. ती आणण्यात बराच वेळ जातोय. यामुळे दुपारी 11 वाजता लसीकरणाला सुरुवात होत असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी. मनमाड येथे दंगा काबू योजना राबवण्यात आली आहे. एखादी दंगल सदृश्य परिस्थिती समोर आली तर काय करायचं याबाबत आज मनमाड शहर पोलिसांकडून मॉक ड्रिल करण्यात आलंय. गणेशोत्सवासह आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर मनमाड पोलिसांकडून मॉक ड्रिल करण्यात आलंय. यावेळी शिवाजी चौकात मोर्चे काढत असलेल्या जमावाला आटोक्यात आणण्यासाठी काय काय करायला हवे याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. सकाळी सकाळी आलेल्या एवढ्या पोलीस गाड्या आणि अचानकपणे सुरू झालेली पोलिसांची धावपळ बघून काही काळ नागरिक देखील चक्रावले. मात्र हे केवळ प्रात्यक्षिक असल्याचं समजल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. अँब्युलन्स, फायर ब्रिगेड, मनमाड पोलीस आणि RCP यांच्याकडून ही दंगा काबू योजना राबवण्यात आली आहे. मात्र खरोखरच जर अशी परिस्थिती आली तर आम्ही सज्ज आहोत असं पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी सांगितलंय. आज या ठिकाणी गणेशोत्सव आणि दुर्गादेवी तसेच दहीहंडी या उत्सवानिमित्त मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या आधीच शिवाजी चौक या ठिकाणी दंगा काबू योजना राबवण्यात आली. या दंगा काबू योजनेमध्ये ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड आणि मनमाड शहर पोलीस स्टेशन तसेच RCP यांच्याकडून ही दंगा काबू योजना राबवण्यात आलेली आहे. अचानक परिस्थिती जेव्हा उद्भवली त्या ठिकाणी अशा परिस्थितीला कसं नियंत्रणात आणायचं या ठिकाणी आज आम्ही सर्वांकडून ड्रिल करून घेतलेलं आहे आणि मनमाड पोलीस प्रत्येक अशा अप्रिय घटनेसाठी नेहमीच सतर्क आहेत आणि सतर्क राहू. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्याला गौरव सुरेश श्रीनाथ या शाळकरी विद्यार्थ्याने आपल्या जीवाची पर्वा न करता धोदानी धबधब्यात बुडणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणाचा जीव वाचवलाय. त्यामुळे महसूल विभागाच्या वतीनं गौरवला सन्मानित करण्यात आलंय. गेल्या आठवड्यात अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातल्या गौरव सुरेश श्रीनाथ या शाळकरी विद्यार्थ्याने आपल्या जीवाची पर्वा न करता धोदानी धबधब्यात बुडणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणाचा जीव वाचवला. गौरव हा शाळकरी विद्यार्थी असून तो आपल्या मित्रांसोबत धबधब्यावर गेला होता. गौरव आणि त्याचे मित्र धबधब्याच्या कडेला उभे असताना त्यांना एक युवक बुडताना दिसला. त्यावेळी त्यानं क्षणाचाही विचार न करता धबधब्यात उडी मारली आणि बुडणाऱ्या युवकाचा जीव वाचवला. गौरवनं केलेल्या या धाडसी कामाबद्दल तालुका विकास मंचच्या पुढाकारातून आणि महसूल विभागाच्या वतीनं तहसीलदार दीपक बाजड यांनी गौरव श्रीनाथ
याला प्रशस्तीपत्र देऊन त्याचा सन्मान केलाय। यावेळी तहसीलदार दीपक बाजळ, पातूर तालुका विकास मंचचे ठाकूर शिवकुमार बायस आदी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी संजय तायडे, अकोला। प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या परिवहन महामंडळातील साक्री डेपोतील कमलेश बेडसे या कर्मचाऱ्यांनी अनियमित वेतन तसंच कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील साक्री येथे घडली आहे। सर्वसामान्यांची जीवितवाहिनी म्हणून एसटीकडे बघितले जाते। प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन परिवहन महामंडळ सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवासाची सोय करतं। मात्र या परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न समोर आले असून यातील अनियमित वेतन हा मुख्य प्रश्न आहे। नियमित न मिळणारे वेतन तसंच कर्जबाजारीपणा याला कंटाळून धुळे जिल्ह्यातील साक्री डेपो येथील कमलेश बेडसे या कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेनंतर परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न समोर आलेत। आमच्या सुरक्षेची कोणतीही जबाबदारी घेतली जात नाही, तसंच नियमित वेतन आम्हाला दिले जात नाही। त्यामुळे भविष्यात आमच्यावर होणाऱ्या परिस्थितीला परिवहन महामंडळ जबाबदार असेल अशी प्रतिक्रिया एसटी वाहकांकडून करण्यात येत आहे। आमच्या बांधवांना विविध अडचणींना सामोरं जावं लागतंय। कौटुंबिक गरजा पार पाडणं हे सोपं नसून आणि त्या दैनंदिन गरजा या कमी पेमेंटमध्ये देखील आमचे कर्मचारी ॲडजस्टमेंट करत असतात आणि ते ॲडजस्टमेंट करत असताना तो वेतनच जर त्यांना मिळालं नाही तर कदाचित अशा या दुर्घटना होतच राहतील आणि शासनाने आणि महामंडळाने याकडे लक्ष द्यावं। प्रवाशांच्या सेवेसाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन मिळत नाहीये। परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या आत्महत्ये प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी रामेश्वर चत्रे यांनी केली आहे। आमच्या महाराष्ट्रात आतापर्यंत ही 5वी दुर्घटना आहे का आमच्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि आत्महत्या करणं साहजिक आहे, कारण की त्यांच्यावर तशी परिस्थिती ओढली गेली आहे। त्यांचं कुटुंब चालवणं त्यांना कठीण होऊन गेलं। एक तर आधीच पगार तोडका आणि त्या पगारालाही वेळेवर देत नाही, त्याच्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली। या कर्मचाऱ्यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी परिवहन महामंडळ आणि राज्य सरकार काय उपाययोजना करते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। काल साक्री डेपो येथील कमलेश बेडसे नावाच्या एका एसटी कर्मचाऱ्याने अनियमित पगार मिळण्याच्या कारणातून सुसाईड नोट लिहून एक आत्महत्या केली। या आत्महत्येने संपूर्ण एसटी डेपोमध्ये एक खळबळजनक वातावरण निर्माण झालं। त्या पार्श्वभूमीवर आज सर्व एसटी डेपोमधून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे। एकीकडे कोरोनासारख्या भीषण काळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी शासनाला आपल्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी प्रवाशांची सेवा केली। अशा सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून अनियमित पगार मिळत नाही। या कारणाने एक निराश होऊन कमलेश बेडसे या तरुणाने आत्महत्या केली। अशा आत्महत्या वारंवार एसटी महामंडळात घडत असताना दुसरीकडे परिवहन विभाग असेल, शासन असेल, या एसटी कर्मचाऱ्यांकडे लक्ष देण्याची आता गरज निर्माण झाली आहे अशी भावना एकंदरीत सर्व एसटी कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे। मात्र दुसरीकडे आता एसटी विभाग असेल आणि परिवहन महामंडळ असेल आता या एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी, यांचं मनपरिवर्तन करण्यासाठी आता काय उपाययोजना करतं आणि यांचं जे अनियमित पगार वेतन आहे ही त्यांची प्रामुख्याने वेतन जे आहे हे वेळेवर होत नाही, ही प्रामुख्याने या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे। आता एसटी महामंडळ असेल आणि राज्य शासन असेल या सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे कशा पद्धतीने बघतं आणि आता येणाऱ्या काळात या आत्महत्या रोखण्यासाठी परिवहन विभाग आता काय उपाययोजना करतं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। जागर जनस्थानसाठी नागेंद्र मोरे, धुळे। या बातमीसोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा जागर जनस्थान। स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा।